आयोजकांचं मी आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि त्यानंतर मी एक सांगतोय की पालघर जिल्हा प्रीमियर लीग झाल्यानंतर लगेचच काही दिवसात विजय मामा चषक हे आपण आयोजित केलेले आहे. तरी मी प्रत्येक ज्या संघाने त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्यांचा सुद्धा आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय जवाहर. धन्यवाद. खूप चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी विजयजी तरी सभांच्या माध्यमातून या ठिकाणी राहिलं गेलं. इथून बोलूया मैदानामध्ये एका बाजूला जय वावरे तर एका बाजूला मुनेश बरफ. यावेळेस मात्र धन्यवाद. नक्कीच मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय परेश आरेकर. खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी ज्याच्या माध्यमातून साकारली गेली असे परेश आरेकर ठरताय मॅन ऑफ द मॅच. आणि मी ते विनंती करतोय की करंजी भोर साहेबांना की आपण त्यांचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टी शर्ट देऊन त्यांना गौरव करायचा आहे. इथून फेअर डिलिव्हरी, इथून रिव्ह्यू लास्ट असेल ओमकार दगडून संघाचा. इथून प्रदीप येस या ठिकाणी संजय मंडल कडून संजय मंडल सरांच्या माध्यमातून सौरभसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. या सौरभ कुठे असाल तर कोरे संघाचा सौरभ. यावेळेस मात्र बॅटची जरूर लागली. थर्ड बॅट रिजनला क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. पहिला षटक आहे प्रगती पथावर. आतापर्यंत आपण पाहिला तर 3 चेंडूचा खेळ सुयोग्यरित्या समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रदीप पारधी त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस चांगला फटका जरूर एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल. जय बाबरेच्या बॅट मधून आलाय सरळ सीमा रेखा पार. चौकार 4. जबरदस्त फटका इसाडचा राहिला गेला. एक्स्ट्रा कव्हरला सरळ चेंडूला फेकून दिला आणि इथून आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळतो जय बाबरे. आणि डहाणू विभागातला एक मोठं नाव आहे जिथून सातत्याने एक चांगली खेळी, एक अष्टपैलू नेतृत्व ज्याच्या माध्यमातून राहिलं जातं. म्हणतात ना कर्तृत्व आणि नेतृत्व ह्या गोष्टी जर तुमच्याकडे समान असल्या तर नक्कीच टेनिस बॉल या क्रिकेटच्या पटलावरती एक नक्कीच मोठा नाव देखील तुम्हाला पाहायला मिळते. इथून चांगली या ठिकाणी फलंदाजी करत असताना जय बावरे तर एका बाजूला पण पहिला गोलंदाज प्रदीप पारदे. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल जरूर घुटना टेक खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून डायरेक्ट फेकी जरूर झाले पण इथून पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळतील आणि इथून नक्कीच 1 धाव परिपूर्ण केली जाईल. नक्कीच आपण पाहिलं तर दीप जाधव यांच्या माध्यमातून हे ड्रोन या ठिकाणी एक सुंदर क्षणचित्र कैद करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून एक आठवण म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच हे 6 सीटर यांच्या माध्यमातून हे लाभलं गेलंय. दीप जाधव या ठिकाणी एक चांगला ऑपरेट करत असताना या ड्रोनच्या माध्यमातून मुनेश बरफ स्ट्राईक एंडला आलाय आणि सातत्याने पाहिलं जातं ढगल 2चा वंडर बॉय म्हणून सातत्याने एक चांगली खेळी, एक विस्फोटक नोक खेळी जरूर त्या दिवशी आपण पाहिला. पुन्हा एकदा प्रदीप पारदी पुढील बॉल असेल. यावेळेस कुलभा टप्प्याचे लेंथ आहे. सरळ बॅटचा वापर जरूर. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी लागली गेली पण इथून पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळतील आणि नक्कीच 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 एकडावरती. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक पाहिला तर 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच या ठिकाणी आम्ही बघतोय कपासी ग्रामपंचायत सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय प्रकाशजी कोम साहेब उपस्थित झालात. मी विनंती करतो मुकेशजी गिराणे साहेबांना की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. प्रकाशजी कोम साहेब त्यांचं इथे मात्र शाल आणि पुष्प देऊन स्वागत करायचं आहे.
पण आयकॉन प्लेअर पाहायला मिळतोय त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचा. नाही नक्कीच आयकॉन प्लेअर साठी फक्त एक षटक हाताळणं बंधनकारक असेल. इथून नक्कीच आपण पाहिलं तर प्रकाश तुंबडा आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूला मुनेश बरफ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून एक षटकाचा खेळ आपण पाहिला, एक षटकाच्या समाप्ती करीत धाव फलक पाहिलं तर 12 रन होती बोर्ड. यावेळेस नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. नक्कीच या ठिकाणी चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. दुसरे षटक आहे इथून प्रकाश तुंबडा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक असेल. पहिलाच बॉल रिव्हर्सचा टेम होता, असफल झालाय डॉट बॉल. इथून नक्कीच इरादे स्पष्ट केले होते जरूर मुनेश बरफ या फलंदाजाने. नक्कीच इथून चांगला डॉट बॉल हाताळला, योग्य पद्धतीने योग्य नियंत्रित गोलंदाजी कशी असावी हे दर्शवलं गेलं. चांगली गोलंदाजी प्रकाश तुंबडाच्या माध्यमातून. इथून आपण पाहिला ओमकार दगडोन संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 13 रन होती बोर्ड, 13 धावा. पुढील बॉल यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बळवलाय जरूर, काही जबरदस्त गोलंदाजी. इथून बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आलेत. इथून थोडस प्रेशर. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश तुंबडा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, याही डॉट बॉल. इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळत असताना प्रकाश तुंबडा या गोलंदाजीने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली गेली. इथून 3 चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाले. मुनेश परतला थोडस शांत ठेवलं गेलंय. इथून प्रकाश तुंबडा बॉलिंग ट्रॅक वरती. चौथा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडू डॉट बॉल हाताळले गेलेत. इथून चांगली गोलंदाजी आणि मला आयकॉन प्लेअर म्हणून काय नियुक्ती केली गेली हे दर्शवत असताना आणि सिद्ध करत असताना प्रकाश तुंबडा त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस खराब चेंडू त्याच्यावरती उडवडायचा जरूर, चेंडूला बॅकवर्ड शॉट लेगला क्लिअर करेल, सीमा रेखा पार, षटकार 6. या 6 धावेत आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. इथून नक्कीच बऱ्याच काळानंतर ह्या षटकाराची गरज होती ओमकार दगडोन संघाला आणि ती मात्र भरून काढली गेली मुनेश बरफ या फलंदाजाने. इथून प्रकाश तुंबडावरती हल्ला बोल केला. इथून 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट हाताळल्यानंतर आक्रमकता फलंदाजी दर्शवली गेली मुनेश बरफ या फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच जय वावरीच्या यांच्या माध्यमातून नक्कीच कान मंत्र दिला गेलाय. इथून पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज प्रकाश यावेळेस अक्रॉस द लाईन बॅकवर्ड शॉट लेगला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथून डायरेक्ट हिट झाले असते तर फलंदाज थोडेसे डेंजर एंड काढवले ते जय बावरे. इथून आपण पाहिलं तर 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक पाहिलं तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10ची सरासरी गाठत बिनबाद खेळी करत असताना ओमकार दगडोन संघ. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय राजाजी पाटील साहेब उपस्थित झाल्यात मुख्य डायस वरती. मी ते विनंती करतो प्रभागाजी हिमाडे यांना की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. इथून बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर प्रदीप पारधी तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, दुसरा स्पेल असेल आणि इथून धावफलक पाहिला 2 षटकाच्या समाप्तीकरीस 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ओमकार दगडोन संघाची, जिथून चांगल्या स्ट्रॅटर्जीची सुरुवात राहिली गेली. इथून मुनेश बरफ त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. तर स्ट्राईक एंडला जय बाबरे आणि जास्तीत जास्त जोंटे या नावाने प्रसिद्ध मिळाली. आणि नक्कीच येत्या 16 मार्च पासून हंगाम पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जिथून आयकॉन प्लेअर मधून त्याची नियुक्ती झाली विहाना फायटर या संघाच्या माध्यमातून. नक्कीच तोच आपण पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक वरती जय बावरे.
फुलटच बॉल जरूर फुलटल वसूल करता आला नाही. वाईट इज लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळाली दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि चांगले रनिंग बिटवीन विकेट. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी बोर्ड. पहिलाच बॉल जरूर संधी होती पण इथून थोडासा परफेक्ट कनेक्शन होतं आणि नक्कीच चांगली खेळी दर्शवत असताना आतापर्यंत 2 ट्रम्पकार्ड आणि 2 धुरंदार फलंदाज पाहायला मिळतात. मुनेश बराफ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून बेस्ट टाइम स्ट्रोक जरूर राहिला होता पण इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पाहिली तर जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त प्रदीप पारदे चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. पहिलं षटक अचूकरित्या हाताळलं गेलं होतं पण इथून मात्र कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. इथून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं तर 12 धावा खर्च केल्या होत्या जरूर पण इथून दुसरा स्पेल आहे. पुढील बॉल असेल प्रदीप पारदे. यावेळेस काही जबरदस्त अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्लेट अँड मिस डॉट बॉल. इथून मात्र 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला. समस्वत 3 चेंडूचा. गोलंदाज पुन्हा एकदा. पुढील बॉल प्रदीप पारदे. मोठा प्रहार सरळ बॅटचा वापर. इथून मात्र सरळ चेंडू क्लिअर केलाय. सीमा रेखा पार. षटकार 6. काही जबरदस्त षटकार आलाय जयच्या बॅट मधून आणि काही नक्कीच 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. इथून प्रदीप पारदीवरती अल्ला बोल केला गेला. काही जबरदस्त देखणा क्रिकेटचा ट्रेडमार्क त्या ठिकाणी षटकार फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केला गेला. काही जबरदस्त खेळी या ठिकाणी जॉन्टी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच प्रदीप पारदीवरती हल्ला बोल केला जातोय. धावफलक पाहिलं तर 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 29 रन ऑन दी बोर्ड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरबॅटचा वापर जरूर आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण आहे. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने मात्र धावफलक पाहिलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 30 रन ऑन दी बोर्ड. 30 धावा. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तीस धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. बुटिश परत त्या ठिकाणी स्ट्राईक घेतला. यावेळी चांगला फटका इंटू द गॅप मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4. या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचले 34 रन. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीस 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार दगडोन संघ बिनबाद नाबाद जिंदाबाद. आणि नक्कीच ज्या दिवशी आपण पाहिलं तर क्वालिफाय संघ ठरला होता आणि रवी सुतार या सरांच्या माध्यमातून नक्कीच सांगितलं गेलं होतं की टी शर्ट प्रोव्हाइड करेन आपल्या संघासाठी आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये फायनल डे साठी नक्कीच ओमकार दगडोन संघाला रवी सुतार यांच्या माध्यमातून आपण पहिला टी शर्ट प्रोव्हाइड केलं गेलं आणि त्यांचा देखील खूप खूप आभार असेल या ओमकार दगडोन संघाच्या माध्यमातून. सदस्यः ऋणी आहोत आणि नक्कीच इथून चांगला स्टार्टअप पाहायला मिळाला जिथून 3 षटकाचा खेळ आपण पहिला 3 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 34 रन ऑन दी बोर्ड. 34 धावा. दिनेश तरे आलाय त्या ठिकाणी. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. तरी एका बाजूला जय वावरे. बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण की दिनेश तरे आपण पहिला आयकॉन प्लेअर. तर एका बाजूला जय वावरे हाही देखील आयकॉन प्लेअर. बेस्ट वर्सेस बेस्ट. कडवी लढत कडवा संघर्ष इथून पाहायला मिळतोय. इथून दिनेश तरे मात्र 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रमोट केला गेलाय. आयकॉन प्लेअर. बेस्ट वर्सेस बेस्ट असं मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकातील आपण पाहिला. पहिलाच बॉल पेस करण्यासाठी सज्ज राहील त्या ठिकाणी जय वावरे.
इथून आतापर्यंत चांगला स्ट्रॅटर्जीने सुरुवात राहिली गेली. ओमकार दगडून संघाची जिथून विदाऊट लॉस ऑफ खेळी 34 रन ऑन दी बोर्ड, 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि नक्कीच प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्या मैदानाच्या चहू बाजूला मात्र त्या ठिकाणी पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षण नाही आहे, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक पाहिला तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 36 रन ऑन दी बोर्ड, 36 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त बिग बॅटल, बिग मॅच. दोन्ही संघ मातंबर तुल्यबळ लौकिक संघ आहेत. पूर्ण विथ द बॅट आणि विथ द बॉल काही जी खेळी साकारली जाते याच्यामध्ये काय शंका नाही. यावेळेस खराब चेंडू जरूर, क्षेत्ररक्षण आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय सीमा रेखापार, षटकार 6. धन्यवाद. या ठिकाणी काही जबरदस्त षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक पाहिला तर 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 42 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त आक्रमकता फलंदाजी करत असताना जिथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता एकता पाटीलपाडा संघाने, तिथून जे मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि इथून नक्कीच पाहिलं तर आमंत्रित केलं होतं ओमकार दगडून संघाला. आणि इथून जी खेळी विस्फोटक नोक खेळी दोन्ही फलंदाज करत असताना एका बाजूला जय वावरे तर एका बाजूला मुडेश बरफ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील बॉल असेल चौथ्या षटकातील जय वावरे फलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच वेगावरती स्वार झालाय, डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून एक तेरी तो एक मेरी हे मैदानामध्ये दर्शवत असताना आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ योग्यरित्या समाप्त झालाय चौथ्या षटकातील. अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. काही जबरदस्त आक्रमकता या ठिकाणी फलंदाजी करत असताना यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षण, नो चान्स फॉर द फिल्डर, चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेखा पार, चौकार. 4-4-4. इथून आपण पाहिलं तर चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 46 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त जय बाबरे त्या ठिकाणी अफलातून फलंदाजी आणि मला ऐकून प्लेअर म्हणून का नियुक्ती केली गेली हे दर्शवत असताना काही जबरदस्त या ठिकाणी जय बाबरे. डहाणूचा ब्रँड पाहायला मिळतोय, डहाणू एक्सप्रेस त्या ठिकाणी. मोठा प्रहार केलाय, जरूर उडवले, ओ सरळ स्टँड ऑन डिलिव्हर सीमा रेखा पार, षटकार 6. या 6 धावणे आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. जोंटी नावाचं वादळ गोंगावला गेलाय. काही जबरदस्त देखणा क्रिकेटचे ट्रेडमार्क या ठिकाणी म्हणतात ना, एक काळ होता जिथे आपण पहिला फॅन्सी कपडे घालायचो आणि इथून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आलो तर आता फॅन्सी शॉट पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र नक्कीच बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉट लागला, क्षेत्ररक्षण आहे. तत्पूर्वी एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती विदाउट लॉस ऑफ केली. एंड ऑफ द 4 ओव्हर अँड 53 रन विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत जय वावरे याचा आपण एकंदरीत विचार केला तर 14 चेंडूमध्ये 33 धावांची विस्फोटक नोक खेळी आपल्या संघासाठी संकट मोचन बनत असताना काही जबरदस्त खेळी साकारतोय जय वावरे. आणि नक्कीच ब्रँड आहे डहाणूचा, एक डहाणू एक्सप्रेस पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. आणि डहाणू तालुक्यामध्ये आपण सातत्याने पाहिलं तर एक मोठं नाव आहे. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणि अनेक वर्ष रुजू आहेत आणि म्हणून सातत्याने इथून आज आपण पाहिलं या केलवा रोड परिसरामध्ये जिथून आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळतोय जय वावरे. इथून पाहिलं तर शेवटचे अंतिम षटक हटवण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र चिपाटला प्रमोट केलं गेलाय. शेवटचे अंतिम षटक हटवण्यासाठी जय वावरे समोर. आतापर्यंत सेट बॅटल म्हणतात ना, मोबाईल मध्ये नेट आणि क्रिकेट मध्ये सेट होणं खूप महत्वाचं असते. इथून मात्र जबरदस्त दोन्ही फलंदाजाकडे फुटवर्क पाहायला मिळाला आणि इथून तीच सुरुवात राहिली गेली. 4 षटकाचा खेळ आपण पाहिला, 4 षटकाच्या समाप्ती केली. 53 धावा, 53 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा अंतिम षटक असेल
महेंद्रची पाठ. पहिलाच बॉल ओहो उडवलंय जरूर चेंडूला, सरळ लॉंग ऑफला क्लिअर करेल, सीमा रेखा पार, षटकार 6. धन्यवाद. इथून आपण पाहिला तर 59 धावा, 59 रन ऑन दी बोर्ड, 59 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त प्रत्येक चेंडूवरती अल्ला बोल केला जातोय. इथून जिथून जी सुरुवात राहिली गेली आतापर्यंत 39 धावाची विस्फोटक नोक खेळी. जय बावरे इज ऑन फायर. काही जबरदस्त खेळी. इथून महेंद्रची पाठ बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसरा चेंडू असेल शेवटच्या अंतिम षटकातील. यावेळेस मात्र बळावलंय चेंडूला, डॉट बॉल पाहायला मिळेल, प्लेट अँड मिस. इथून निरुत्तर केलं जय बावरे फलंदाजाला. एक तेरी तो एक मेरी हे दर्शवलं गेलं. इथून शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. महेंद्रची पाठ बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल सज्ज असेल जय बावरे. यावेळेस मात्र नक्कीच ट्रॅम लाईनच्या खूपच बाहेर वाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 60 रन ऑन दी बोर्ड, 60 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिलं, एक चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र नक्कीच वाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव जरूर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये, बोनसच्या स्वरूपामध्ये धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळतात. 61 धावा धाव फलकावरती, 61 रन ऑन दी बोर्ड, 61 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त महत्वाचा सामना आहे. इथून अजूनही पाहिला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा प्रहार इंटू द गॅप मध्ये, क्षेत्ररक्षण नाही या ठिकाणी, नो चान्स फॉर द फिल्डर. आलाय जय बावरेच्या बॅट मधून आणखी एक सीमा रेखा पार, चौकार 4. इथून मात्र काही जबरदस्त या ठिकाणी जय बावरे. इथून जय बावरेच्या बॅट मधून जर षटकार आला तर रवी सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि नक्कीच एक ATM ओपन केलाय. इथून षटकार मारला तर रवी सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 65 या आकड्यावरती, 65 रन ऑन दी बोर्ड, 65 धावा. यस या ठिकाणी वेलकम असेल आमचे साथी सभालोचक नेहमी सातत्याने या ठिकाणी व्हॉइस ऑफ सफाळे संदेजी पाटील सर वेलकम. अजूनही आपण पहिला चांगली खेळी करत असताना जय बावरे यावेळी सोडवलाय जरूर, चेंडूला सरळ मिड विकेटला क्लिअर करणारा जय बावरेचा आणखी एक आलाय, षटकार 6. आणि 500 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज लागला गेला. आणि नक्कीच इथून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे रवी सुतार यांच्या माध्यमातून. अजूनही 1 धावेची गरज आहे, 50 धावेपासून लांब आहे. वैयक्तिक खेळी विस्फोटक नौक खेळी कशी असावी, एकदा जोरदार टलाव होत्या जय बावरेसाठी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. इनसाइड आउटचा फटका जरूर क्षेत्ररक्षण पुढे झरझरला, 1 धाव परिपूर्ण. आणि नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. आणि बॅट वरती करायचे जय बावरे, 50 धावा त्याच्या नावावरती. 19 चेंडू 51 धावांची विस्फोटक नौक खेळी. धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 73 या आकड्यावरती, 73 रन ऑन दी बोर्ड, 73 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काही जबरदस्त सुरुवात ओमकार दगडधोंड संघाची. इथून मात्र जी विस्फोटक नौक खेळी राहिली गेली 19 चेंडू आणि 51 धावांची. जय बावरे इज ऑन फायर. शेवटचा आणि अंतिम बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्लेट अँड बेस फिश टाइम स्ट्रोक राहिला गेला. इथून नक्कीच मात्र एका धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 74 धावा. आणि इथून 75 धावांचं लक्ष असेल एकता पाटील पाळा संघाला. चला तत्पूर्वी आपण नेक्स्ट पुकार असेल या ठिकाणी. चला डोंगरीपाडा कॅप्टन आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन दोन्ही संघाचे कर्णधार या.
धन्यवाद. थँक्यू. चला डोंगरेपाडा विपक्षामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विरादण दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच. इथून प्लीज टॉसबॉक्स खाली करायचा याची नोंद सध्या. खाली प्लीज टॉसबॉक्स मध्ये बसायचं नाही. त्या ठिकाणी आपण पाहतो सफाला गड्डा दिला सामना असेल. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराटन त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करत असताना डोंगरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉसबॉक्स कडे उपस्थित राहायचा. इथून मी विनंती करेन रोहन बेडकर सरांना की आपल्या शुभ असते मात्र नाणेफेकी करायची. त्या ठिकाणी टॉस बॉक्स वरती आपण पाहणार आहोत दोन कर्णधार. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराटना संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये डोंगरीपाडा जो संघ कालच्या दिवसात मात्र क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल झाला आणि तो मात्र नाणेफेकी केली जाईल रोहनजी बेडकर सरांच्या माध्यमातून. इथून प्रथम चॉईस दिली जाईल ज्या ठिकाणी कॉल असेल डोंगरपाडा संघाचा. इथून टेल सांगितलं होतं काट आला. इथून प्रथम नाणेफेकी जिंकली गेली या डोंगरपाडा संघ. काय निर्णय असेल? फील्ड करू आम्ही. इथून प्रथम शतरक्षण करणार आहात. शतरक्षण करत असताना समोरच्या धावा संघाला की दोनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही असं काही टार्गेट चेस नाही केलं पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि जी तुम्हाला संधी दिली होती दोन ऑल इंडिया आयकॉन मधून तर असे कोणते खेळाडू आहेत ते मात्र तुमच्या संघामध्ये आज खेळताना पाहायला मिळतील? अवधूत कामत आहे आणि सौरभ मोहिते आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. तर इथून वळूयात विराटन संघाच्या कर्णधाराकडे. तर तुम्ही प्रथम इथून नाणेफेकी जिंकली असेल काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं. तर तिथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना की जाऊन परत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तरी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि सेम प्रश्न असेल तुम्हाला सुद्धा. ज्या ठिकाणी ऑल इंडिया आयकॉन मधून दोन खेळाडू निवडण्याची संधी तुम्हाला होती त्यामध्ये कोणते दोन खेळाडू आहेत जे मात्र आज तुमच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील? हर्ष आहे आणि शेखर आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. ज्या ठिकाणी टॉस बॉक्स वर असे न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली या. इथून डोंगरीपाडा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करायची आहे चामुंडा स्पोर्ट्स विराटन या संघाला. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कल्पेश गोरे सर. इथून बोलूया आपण मैदानामध्ये. इथून 75 धावांचं लक्ष समोर असताना दोन ट्रम्प कार्ड या ठिकाणी फलंदाज दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून आपण पाहिलं तर एका बाजूला दिनेश तरे आणि नरेश चिपाट सागर दोडी या ठिकाणी P1 षटक आयकॉन प्लेअर म्हणून नियुक्ती झाली ओमकार दगड दोन संघामध्ये आणि तोच सागर दोडी पाहायला मिळतोय. काही जबरदस्त या ठिकाणी पॉवरफुलीच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाज होईल का हे देखील पाहिलं जाईल. इथून दिनेश तरे यस लेट्स प्ले. इथून दिनेश तरे स्ट्राईक एंडला आयकॉन प्लेअर. डॉग स्ट्राईक एंडला नरेश चिपाट. पहिलाच बॉल असेल सागर दोडी. पॉवरप्लेच्या बंधनातला पहिलाच बॉल. यावेळी पहिलाच बॉल काय जबरदस्त नो लुक शॉट. चेंडूला सरळ पाठवला स्टँड ऑन डिलिव्हर सी मारेगा पार षटकार 6. धन्यवाद. इथून आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. नो लुक शॉट आणि बॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. काही जबरदस्त बॅकवर्ड शॉट लेगला. चेंडूला सरळ पाठवलाय षटकारामध्ये. पुन्हा एकदा सागर दोडी. पुढील बॉल तर एका बाजूला दिनेश तरे. यावेळी चांगला इंटू द गॅप मध्ये. इथून मात्र चेंडू कार्पेटला रोल करत चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार चौकार.
धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत धावफलक पाहिला तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सागर दोडी, पुढील बॉल तरी का बाजूला दिनेश तरे. यावेळेस मात्र सरळ बॅटचा वापर जरूर, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय. चेंडू सरळ निघून जाईल, सीमा रेखा पार. चौक धन्यवाद. इथून मात्र थोडस जी सुरुवात राहिली गेली, एक ड्रीमगत सुरुवात पाहायला मिळते एकता पाटील पाणी संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत आम्ही ठरलाय फलंदाज दिनेश तरे, गोलंदाजावरती. पुन्हा एकदा पुढील बॉल सागर दोडी. यावेळी सोडवलाय जरूर, चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण डोजच पाहायला मिळालाय आणि नक्कीच इथून 2 धावा परिपूर्ण होतील. इथून नक्कीच संधी निर्माण केली होती फलंदाजाला बाद करण्याची, पण इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. 16 या आकड्यावरती, 16 रन ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. नो लुक शॉट पाहायला मिळतोय, फॉलिंग स्वीप देखील पाहायला मिळाली. काही जबरदस्त भन्नाट सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. दिनेश तरे इज ऑन फायर. पुढील बॉल सागर दोडी. यावेळी सोडवलाय सरळ बॅटचा वापर, स्टँड ऑन डिलिव्हर, चेंडू सरळ सीमा रेखा पार, षटकार. धन्यवाद, थँक्यू. धावफलक पाहिलं तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. महागडे षटक हाताळत असताना सागर दोडी याच्यावरती हल्ला बोल केला जातोय, कारण की एकंदरीत आपण पाहिला दिनेश तरे इज ऑन फायर. काही जबरदस्त खेळी, विस्फोटक नोक खेळी. जिथून जी सुरुवात राहिली, जिथून 75 धावांचं लक्ष गाठायचं आहे, तीच सुरुवात पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय, कारण की आतापर्यंत दिनेश तरे हवी ठरलाय फलंदाजावरती. सागर दोडी, शेवटचा आणि अंतिम बॉल. या सीझन मात्र सन्मान जरूर दिला, डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळतंय. इथून नक्कीच यस एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने मात्र स्ट्राईक आपल्याकडे असेल. एक षटकाची झाली समाप्ती, एका षटकाची समाप्ती करीस. धावफलक पाहिला तर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 23 रन ऑन दी बोर्ड, 23 धावा धावफलकावरती. यस ड्रॉन या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. या 6 सीटर यांच्या माध्यमातून एक सुंदर षडचित्र कैद करत असताना इथून पहिलं षटक महागडे षटक हाताळलं. इथून जी सुरुवात राहिली गेली, जी संघाला ज्या स्ट्रॅटर्जीने आपल्या मात्र दबावरती पाहायला मिळालंय, काही जबरदस्त या ठिकाणी दिनेश तरे हे नाव नाही तर ब्रँड पाहायला मिळालंय. काही जबरदस्त मल्हारचं ब्रँड पाहायला मिळतंय. काही जबरदस्त या ठिकाणी खेळी. दिनेश तरे इज ऑन फायर. पहिलं षटक आपण पाहिलं, 23 धावा खर्च केला. धन्यवाद. मुनेश आलाय त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. मुनेश बराफ. पहिलं षटक आपण पहिलं थोडस महागडे षटक हाताळलं गेलं जरूर. बोलूया आपण इथून पॉवर प्लेचा शेवटचा आणि अंतिम षटक असेल. दिनेश तरे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. तर एका बाजूला मुनेश परब पाहायला मिळेल. कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील पाहिलं जाईल. पहिलाच बॉल लावून पिलाय पंचांकडे. इथून मात्र नक्कीच याचा चांगला चेंडू हाताळला, वेगावरती स्वार झाला होता. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. इथून मात्र विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल ओंकार तकडोन संघाला. जिथून जी पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात राहिली होती दिनेश तरे या
इथून जर दिनेश तरी यांची विकेट घेतली तर रवी सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे मुनेश बराबसाठी. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो होतो मध्ये चेंडूला फील्ड केलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करत असताना मुनेश बराब इथून दिनेश तरेला थोडंसं थांबवलं गेलंय कारण की इथून जी सुरुवात राहिली होती पहिल्या षटकामध्ये 23 धावा जरूर खर्च केल्या होत्या पण इथून चांगली गोलंदाजी करणं देखील खूप महत्वाचं आहे ओमकार दगडून संघाला. पुन्हा एकदा मुनेश बराब पुढील बॉल यावेळेस कोलवा टप्प्याची लेन लाईन जरूर त्याच्यामध्ये सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न जरूर. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलं तर 24 या आकड्यावरती 24 रन ऑन दी बोर्ड 24 धावा धावफलकावरती. नरेश चिपाट स्ट्राईक केला. इथून स्ट्राईक एंडला पाहिलं आतापर्यंत नॉन स्ट्राईक वरती राहिला होता पण तो स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. एका बाजूला मुनेश बराब तर एका बाजूला नरेश चिपाट. यावेळेस कोलवा टप्प्याची लेन लाईन जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट आहे इथून मात्र यस थर्ड अंपायर रेफर केलाय. यस OUT आउट. फलंदाज बाद नरेश चिपाटला परतावा लागेल. डायरेक्ट हिट पाहायला मिळाले. धन्यवाद थँक्यू. नवीन फलंदाज आदेश ठाकरे आलाय त्या ठिकाणी. वन डाऊन प्लेयर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. आतापर्यंत एकच धाव खर्च जरूर केले. मुनीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून नक्कीच महत्वाचं षटक हाताळलं गेलं जिथून कुठेतरी जो कमबॅकिंग परिवर्तन केलं गेलं मुनेश बरब याच्या माध्यमातून. इथून दिनेश तरे स्ट्राईक हँडला जरूर आलाय. इथून काही चांगला आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळतोय. इथून 5वा बॉल असेल. 5वा बॉल असेल त्या ठिकाणी मुनेश बराब तर एका बाजूला दिनेश तरे हा फलंदाज पाहायला मिळतो आयकॉन प्लेअर. पुढील बॉल मोठा प्रहार मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून पंपल जरूर झाले. बेस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. परेश त्या ठिकाणी मात्र चुकी करतोय. महत्वाचा सामना आहे. इथून मात्र नक्कीच जर पराभव स्वीकारला तर परतीचा प्रवास करावा लागेल. कुठेतरी नो जज पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव चेंडू सरळ चौकारामध्ये कन्वर्ट केला आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 आकड्यावरती शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. या सिद्धून मात्र परफेक्ट कनेक्टिव्हिटी नाही. परेश पुढे सरसावलाय जरूर. फंबल झाली त्या ठिकाणी तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. 30 रन. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 45 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 45 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. धन्यवाद थँक्यू. जय बापरे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून जय बापरे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तर एका बाजूला आदेश ठाकरे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथून जर 2 विकेट जर नक्कीच प्राप्त करेल जय बापरे तर रवी सुतारच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल उडवलाय जरूर. चेंडूला सरळ लोप केलाय. आलाय लोंगोलच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. षटकार.
धन्यवाद, थँक्यू. इथून नक्कीच या ठिकाणी चांगला चेंडू होता, त्याच्यावरती हल्ला बोल केला. आदेशच्या बॅट मधून षटकार जरूर आलाय, कारण की अजूनही पाहिलं तर 39 धावेची गरज असेल. येणारे चेंडू असतील 17 आणि 39 धावा. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी झरपासून थोडस लांब ठेवलाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल, परिवर्तन केलाय. इथून चेंज ऑफ पेस पाहायला मिळाली. जय बाबरे, कारण की अजूनही आपण पहिला तर चांगली सुरुवात बनता येईल. जिथून एकता पाटील पाडा संघ संघर्षाची पराकाष्ठा करत असताना ओंकार दंगड 2 संघ पाहायला मिळतोय. जय बाबरे. तर एका बाजूला आदेश ठाकरे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, उडवलाय जरूर. चेंडू सरळ लॉप केलाय, सीमा रेखा पार, षटकार. धन्यवाद. हा षटकार आलाय आणि या षटकाराने पाहिला तर धावफलक 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 42 रन ऑन दी बोर्ड, 42 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच या ठिकाणी जी चांगली सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस प्लेट अँड बेस डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. इथून परिवर्तन केलंय चेंडू मध्ये. इथून एक तेरी तो एक मेरी हे मैदानामध्ये दर्शवत असताना नक्कीच 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल या तिसऱ्या षटकात येईल, कारण की अजूनही आपण पाहिला दिनेश तरेसारखा फलंदाज जो सलामी झाला होता अजूनही मैदानामध्ये आहे. यावेळी सोडवलाय जरूर. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ निघून जाईल, सीमा रेखा पार, चौकार 4. आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 46 रन ऑन दी बोर्ड. इथून मात्र काही जबरदस्त खेळी करत असताना दोन्ही फलंदाज, एका बाजूला आदेश ठाकरे आहे तर एका बाजूला दिनेश तरे, काही जबरदस्त विस्फोटक नौक खेळी कशी असावी. जय बाबरे याच्यावरती अल्ला बोल केला जातोय. यावेळेस बोलावलंय जरूर चेंडूला. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. षटकाची झाली समाप्ती. इथून 3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 46 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धन्यवाद, थँक्यू. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 29 धावेची गरज. मुनेश बराब दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचा 4था षटक टाळण्यासाठी 12 चेंडू 29 ची गरज. 12 चेंडू 29 ची गरज. मुनेश बराब इथून दिनेश तरे. 12 चेंडू 29 ची गरज असेल. पहिलाच बॉल चौथ्या षटकात येईल आपण पाहिला. पहिलाच बॉल उडवलाय जरूर. इथून मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाही. बिग विकेट डाऊन. दिनेश तरे बॅक टू द पवेलियन. इथून पाहिलं तर महत्वाची विकेट असेल. दिनेश तरे फलंदाजाला परतीचा प्रवास करून दाबवला मुनेश बरफ या गोलंदाजाने. इथून प्रकाश तुंबडा आलाय.
नवीन ऐकवण आपण पाहिला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथ्या क्रमांकाचा या ठिकाणी फलंदाज प्रकाश तुंबडा ऐकून प्लेअर. एका बाजूला मुनेश बराप आहे. इथून चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. प्रकाश तुंबडा आहे तर एका बाजूला पण पाहिला मुनेश बराप हा गोलंदाज. इथून येणारे चेंडू आपण पाहिले 11 आणि 29 धाब्याची गरज. 11 चेंडू 29 धाबा हे सामन्याचं समीकरण आहे. लेफ्ट हँड बॅटल पाहायला मिळतोय. अकरा चेंडू 29 ची गरज असेल. रिव्हर्सचा टेम होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार. इथून डॉट बॉल आलाय. इथून 10 चेंडू 29 ची गरज असेल. 10 चेंडू 29 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले तर नक्कीच रवी सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. फलटस बॉल झिरो बॅटचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. सागर धोडी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षण. इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे धावफलक जाऊन पोहोचलाय 47 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू आपण पाहिले 9 आणि 28 धावेची गरज असेल. 9 चेंडू 28 ची गरज. 9 चेंडू आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 9 गेंदे से 27 रनों की दरकार. नऊ चेंडू आणि 28 ची गरज. गोलंदाज मुनेश बराप. पुढील बॉल 9 चेंडू 28 ची गरज. यावेळेस खोलवर टप्प्याची लॉन लाईन स्वतः फॉलो थ्रो मध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इथून जर डॉट बॉल हाताळले तर नक्कीच मुकेश बुरकुड सरांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथून पाहिलं तर जोडी येणारी चेंडू 8 आणि 28 ची गरज असेल. 8 चेंडू 28 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पुढील बॉल एव्हलिस मिस्टर स्ट्रोक जरूर झालाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. आदेश ठाकरे बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. इथून नक्कीच या ठिकाणी मुकेश बुरकुड सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. इथून 7 चेंडू आणि 28 ची गरज असेल. नवीन आला या ठिकाणी फलंदाज किशन पिचड आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. कालचा दिवस समस्व 12 वाजून गेलेत. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर मिस्टर शोक जरूर राहिला. एक धावा त्या ठिकाणी परिपूर्ण. यस इथून मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि 27 धावेची गरज असेल. 6 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. धन्यवाद. थँक्यू. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्या ठिकाणी. इथून 6 चेंडू आणि 27 ची गरज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर मयूर गोरेला मात्र आणलं जात आहे. इथून 6 चेंडू आणि 27 ची गरज आहे.
6 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सहा चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. किसन पिचाड त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 27 ची गरज. मयूर गोरे 6 चेंडू 27 ची गरज. पहिलाच बॉल असेल. किशन पिचड त्या ठिकाणी 6 चेंडू 27 ची गरज. पहिलाच बॉल खराब जरूर हाताळला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. परेश मात्र त्या ठिकाणी मिस फील्ड पाहायला मिळाली. इथून खराब चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती पनिशमेंट केला गेला. इथून पाहिलं तर अजूनही 23 धावेची रिव्ह्यू आलाय. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट. इथून पाहिलं तर 5 चेंडू 23 ची गरज असेल. 5 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 5 चेंडू आणि 23 ची गरज. 5 चेंडू 23 ची गरज. 5 चेंडू 23 धावा. मयूर गोरे पुढील बॉल. Yes, clean ball. You missed definitely it. इथून फलंदाज बाद. किशन पिचड बॅक टू द पवेलियन. इथून येणारे चेंडू 4 आणि 23 ची गरज असेल. इथून 4 चेंडू 23 ची गरज. प्रतीक चिपाट आलाय. नो बॅटर. 4 चेंडू 23 धावेची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. 4 चेंडू 23 ची गरज. 4 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण. आणि नक्कीच दीप जाधव या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून यस फलंदाज या ठिकाणी फटका बसलाय. इथून प्रतीक चिपाटला देखील परतावं लागेल. तू चल मे आया. हे मात्र मैदानामध्ये जिथून आपण पाहिले जी स्ट्रॅटर्जीने सुरुवात राहिली होती. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच मी सांगेन मुनेश बराबचा. कारण की इथून दगडोण गावचं नाव मोठं जरूर केलं. कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं कुठेतरी संघ संकटात सापडला होता आणि जिथून 2 षटका हाताळून 9 धावा खर्च केल्या. काही जबरदस्त गोलंदाजी मुनेश बराब त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर गोरे आलाय. इथून येणारे चेंडू आपण पाहिले 3 आणि 23 धावेची गरज असेल. 3 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पुढील बॉल मयूर गोरे. यास गोलवर टप्प्याची लेंथ आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये. इथून मात्र काही जबरदस्त पलटवार. पारड जड केलं एकता पाटील पाडा संघाचं. इथून 2 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 2 चेंडू 23 ची गरज. यावेळी सोडवलाय जरूर चेंडूला. इथून मात्र हा षटकार आलाय आणि हा षटकार येण्यापण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावरती. जिथून जी सुरुवात करून दिली होती दिनेश तरे या आयकॉन प्लेयरने. मजबूत सुरुवात होती. तदनंतर मुनेश बराब कुठेतरी आला गोलंदाजी ट्रॅक वरती आणि ती टर्निंग पॉइंट ठरली गेली. इथून 1 चेंडू आणि 17 धावेची गरज असेल. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडूला सरळ पाठवलाय. सी मारेखा पार. षटकार
पण म्हणतात ना, दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काही अर्थ नाही. कॉंग्रॅच्युलेशन ओमकार दगडोन संघ अँड हार्ड लक टीम. आपण पाहिला त्या ठिकाणी एकता पाटील पाडा संघ धन्यवाद. थँक्यू. चला इथून हँडचेक केलं जाईल. नक्कीच इथून हरलात म्हणून उद्या नव्याने सुरुवात करू. इथून नक्कीच खूप चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला.